लाडक्या बहिणींसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी येते। माता भगिनींनो, तुम्हाला खूप मोठी अपडेट आहे। जानेवारीचा ते 3000 रुपये दुप्पट पैसे खात्यात, योजनेतील मोठा बदल, बँकांना अर्जंट आदेश। या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत। कोणत्या महिलांना 3000 रुपये भेटणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। खूप महिलांना 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। आता दुप्पट पैशांमध्ये वाढ झालेली आहे असं एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। लाडक्या माता भगिनींना तुम्हाला 100% पैसे या ठिकाणी भेटणार आहेत। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। आता आपण इथं पाहू शकता, जानेवारीचा हप्ता 3000 प्लस 2100 रुपये, धक्कादायक निर्णय। तुम्हाला आता कोणत्या महिलांना या ठिकाणी पाहणार आहोत की 3000 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या महिलांना इथे 2100 रुपये भेटणार आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील। परंतु तुमचा प्रश्न होता की 3000 रुपये कुणाला भेटणार, 2100 रुपये कुणाला भेटणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे। धक्कादायक निर्णय झालेला आहे। खूप महिलांना 3000 रुपये पडणार आहेत आणि बऱ्याच महिलांना 2100 रुपयाचा देखील प्रश्न होता की त्यांचा 2100 रुपये पडणार का नाही, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। 2100 रुपये कधी पडणार हे देखील सांगणार आहे। फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर असे नवनवीन अपडेट राहतात वंचित तुम्ही अशा अपडेटपासून। तर तुम्ही पाहू शकता की आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी होती। पहा इथं, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे। ही बाब खरंच खूप महत्त्वाची आहे की ज्या महिलांनी संजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला होता अशा महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरता येणार नाही। ही पण सर्व बातमी खरी आहे। 100% बातमी खरी आहे। आता प्रश्न काय आहे तुमचा सांगू का? आता लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला असेल तुम्ही, ठीक आहे, 1500 रुपये येत पण असतील तुम्हाला, परंतु बऱ्याच महिलांचे दुसऱ्या योजनेत फॉर्म भरलेले आहेत। तिकडून समजा तुम्हाला जर उदाहरण देतो, आता समजा तुम्ही दुसऱ्या योजनेचा फॉर्म भरला आहे आणि तिकडून तुम्हाला 1000 रुपये जरी आले असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे फक्त 500 रुपये भेटणार। ही पण बाब तेवढीच खरी आहे की तुम्हाला एकाच महिन्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पण योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुम्ही जर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये घेत असाल ना, तर लाडक्या बहिणीचेच घ्या, दुसरा फॉर्म अजिबात भरू नका। ती चूक तुम्ही करू नका। बऱ्याच महिलांनी तसं केलेलं आहे की राजीव गांधी योजनेचे पैसे घेतलेले आहेत, परंतु मग त्यांचा प्रश्न आहे की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत, तुम्हाला पैसे येणार नाहीत। जर तुम्ही संजीव गांधी निराधार योजनेचे पैसे घेत असाल तर मग तेच पैसे घ्या। तुम्हाला हे लाडक्या बहिणींचे पैसे घ्यायची गरज नाही, तुम्हाला येणार पण नाही। हां, जर तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे घेत असाल तर तुम्ही संजीव गांधी निराधार योजनेचे पैसे घेऊ नका, लाडक्या बहिणी या योजनेचे पैसे घ्या। असे 2-2 फॉर्म नका भरू, एकच फॉर्म भरा आणि व्यवस्थित पैसे घ्या, एकाच महिन्याचे येतात। आता समोर बातमी पाहतो, या योजनेअंतर्गत तब्बल 25 लाख महिलांची लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। तसेच नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची सांगितले जात आहे। अतिशय बातमी खरी आहे। सरकारचा निर्णयच आहे, यावेळेस सरकार सुट्टी नाही देणार कोणालाच। सरकारचा खूप निर्णय आहे। 84 लाख महिलांना या ठिकाणी त्यांचे अर्ज हे बाद केलेले आहे सरकारने। ज्या महिलांनी 2-2 फॉर्म भरलेले आहेत ना, त्यांना पैसे भेटणारच नाही। ज्या महिलांनी एकच फॉर्म भरलेला आहे लाडक्या बहिणी योजनेचा आणि ती दुसऱ्या योजनेचा कोणताही लाभ घेत नाहीत, तर मग त्यांना 100% पैसे भेटणार। कुठंही पैसे तुमचा रुपये जाणार नाही। परंतु तुम्ही मग नमो शेतकरीचे पैसे घेता, PM किसानचे पैसे घेता आणि संजय गांधी निराधारचे पैसे घेता, लाडक्या बहिणींचे पैसे घेता, असे तुम्हाला सर्व पैसे घेतले जाणार नाही। तुम्हाला पैसे येणार नाहीत। सर्व योजनेचा तुम्हाला ॲट अ टाईम एकाच वेळी तुम्हाला या ठिकाणी लाभ घेतला जाणार नाही। तुमचा कोणताही योजनेचा फॉर्म एकच अप्रूव्ह होणार आहे, तेच तुमचा राहणार आहे। तुम्हाला असं हे करायचं आहे की तुम्ही एकच योजनेचा फॉर्म भरताय, तोच आपला व्यवस्थित आहे आणि त्यांचे पैसे येत असतील तर पैसे तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला लाडक्या बहिणीचे एवढे पैसे आले, आम्ही या जिल्ह्यातून आहोत, मला कमेंट करा, म्हणजे मला लोकांना कळवता येईल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडलेले आहेत, कोणत्या लोकांना पैसे गेलेले आहेत। तर आता पुढील अपडेट पाहू शकता की तुम्ही या ठिकाणी काय आहे। आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील एकूण 6 हप्ते देण्यात आलेले आहेत। हो, डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला 6 हप्ते आलेले आहेत। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आता
सर्वात महत्त्वाची बाब की तुम्हाला एकही रुपया आलेला नाही अशा पण महिला आहेत, त्यांचं पण सांगतो मी. जुलै आणि डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला या कालावधीमध्ये एकूण 6 हप्ते देण्यात आलेले आहेत. हे पण तेवढंच खरं आहे, त्यांची 6 हप्ते पडलेले आहेत. फक्त बऱ्याच महिला राहिलेल्या आहेत त्यांना 6वा हप्ता आलेला नाही. डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर येईल, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. ही योजना तब्बल 5 वर्षे चालणार आहे. सलग तुम्हाला 5 वर्षे पैसे सरकार 1500 किंवा 2100 रुपये त्यांच्या याच्यामध्ये वाढ झाली तर टाकणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. या महिन्यामध्ये जर तुम्हाला जर डिसेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नसेल तर जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा एकत्र मिळून तुम्हाला 3000 रुपये हप्ता पडू शकतो. जर डिसेंबर महिन्याचा पडला असेल तर जानेवारी महिन्याचा पडेल, परंतु जानेवारीचा हप्ता पडण्याच्या अगोदर डिसेंबर महिन्याचा पडेल. नाहीतर तुमचा डिसेंबरचा हप्ता राहिला आणि जानेवारीचा पडला असं होणार नाही. तुमचा अगोदर डिसेंबर क्लिअर होणार, नंतर जानेवारी, असं एक एक करून सर्व तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटून जाते. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आता डिसेंबर ते जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये 6 हप्ते टाकून झाले आहेत. दरम्यान आता या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जानेवारीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. तर खरं आहे तुमचं, जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता पडून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल, 7वा जर हप्ता तुमचा राहिला असेल तर 7वा हप्ता तुम्हाला या जानेवारी महिन्याच्या वीकमध्ये पडून जाईल. मकर संक्रांतीच्या अगोदर. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. तुम्ही पाहू शकता 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे दिले जातील असे म्हटले जात आहे. तुम्हाला जानेवारीचा महिन्याचा हप्ता तुम्हाला उद्या पडू शकतो. उद्या 100% पैसे पडणार. खूप महिलांच्या खात्यामध्ये उद्या 100% पैसे पडणार. जर पैसे पडले तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत. उद्या खूप महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. उद्या आहे 14 जानेवारी, उद्या आहे मकर संक्रांत, त्यामुळं खूप महिलांना या ठिकाणी उद्या पैसे भेटणार. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. बऱ्याच महिलांना उद्या पैसे भेटणार. ही बातमी आम्हाला सूत्रांकडून आली होती की 14 तारखेला पैसे पडणार आहेत आणि खूप महिलांना पडणार पैसे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की जर पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी आलेत. जर आले नसतील तर तुम्ही कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात पैसे आले नाहीत ते पण सांगा. जर आले तर ते पण सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 1K करायचे आहेत. खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. नाहीतर मग तुम्हाला अशी नवनवीन अपडेट नाही भेटणार. तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण अपडेट पाहू. तुमच्यासाठी अपडेट महत्त्वाचे, माझ्यासाठी सबस्क्रायबर तेवढे काही मायने रखत नाहीत. फक्त तुम्हाला अपडेट पोहोचली हेच माझ्यासाठी खूप झालं. तुम्ही पाहू शकता मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची नक्कीच ही लाडकी बहिणीसाठी एक मोठी भेट असल्याची शक्यता आहे. जानेवारीचे पैसे येत्या काही दिवसात खात्यात जमा झाले तर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करता येईल अशी आशा आहे. तर 100% पैसे तुमच्या खात्यावरती पडतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. 100% पैसे तुम्हाला उद्या भेटून जातील. आता इथे पाहू शकता कधी मिळणार 2100 रुपये. आता तुम्हाला सांगितले जे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पना होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मार्च महिन्याच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये भेटणार आहेत तुम्हाला. मार्च एप्रिल महिन्यामध्ये आताचे 2100 रुपये भेटणार नाही. सध्या तर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे. 2100 रुपये नाही भेटणार. तुम्हाला पाहू शकता की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट होती की लाडक्या बहिणींसाठी मी सर्व अपडेट तुम्हाला कव्हर केलेली आहे की 3000 रुपये कुणाला भेटणार. आता मी अगोदर सांगतो की अगोदर पहिला प्रश्न काय होता, 3000 रुपये कोणाला भेटणार. तर 3000 रुपये अशा महिलांना भेटणार आहेत की जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांचा पडलेला नव्हता. त्या महिलांना त्या महिन्याचे 1500 रुपये आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याचा तर 1500 आणि जानेवारी महिन्याचा 1500 रुपये हप्ता, अशी या 2 महिन्यांचे हप्त्याचे मिळून त्यांना 3000 रुपये येणार होते. अशा महिलांना 3000 रुपये भेटणार आहेत. आणि 2100 रुपये कुणाला भेटणार आहेत. 2100 रुपये खूप मोठा धक्कादायक आहे बातमी. 2100 रुपये तुम्हाला आताच नाही भेटणार. जी मार्च महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पना होणार आहे, त्याच्यामध्ये सांगणार आहे की 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार. तुम्हाला मार्च महिन्यामध्ये भेटू शकतात 2100 रुपये, पण आताच नाही भेटणार. आणि सर्वात महत्त्वाची बातमी की सर्वात अगोदर पैसे कोणत्या बँकांमध्ये येणार आहेत ते पण सांगून टाकतो मी. सर्वात अगोदर पैसे तुम्हाला SBI बँकमध्ये येतील.
SBI बँकमध्ये येतील. नंतर पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर येतात, कारण पोस्ट बँक ही सरकारच्या योजनेसाठी खूप चांगली बँक मानली जाते. पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर योजनेचे पैसे टाकले जातात. नंतर आहे ग्रामीण बँक, महाराष्ट्र बँक, अशा सर्व बँकांमध्ये एक एक करून तुम्हाला पैसे भेटले जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, पैसे तुमचे कुठेही जाणार नाहीत. लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी बातमी होती. माता भगिनींनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जाते, एक तुमचं सबस्क्राईब मला मोटिवेशन देऊन जाते की नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 1K करायचे आहेत, खूप लवकर 1K करून टाका. तुम्हाला एक गिफ्ट पण सांगणार आहे मी. 1K केल्याच्या नंतर एक चांगलं गिफ्ट पण मी ठेवन. लवकरात लवकर 1K करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटसोबत.